याची एक वेगळीच मजा आहे. गाडी चालवा पण यार, क्लायमेट बघा किती मस्त आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी विशाल लगड तुमचं व्लॉगमध्ये स्वागत करतो. आणि मी चाललो आहे आज RV बीचला. ही अशी गाडी आपण घेतली होती, KTM 390 ॲडव्हेंचर एक्स. बघू शकता तुम्ही गाडीवरती. माझा हा पहिलाच व्लॉग आहे गाईस. खूप दिवसानंतर हा व्लॉग मी बनवतो आहे. एनिवेज आपण निघूया आता, खूप लेट झालेलं आहे. हितेश जो आहे जुईनगरला थांबलेला आहे आपल्यासाठी, त्याला आपण जॉईन करूया. झटपट गाईज निघूया, टाईम न वेस्ट करता. व्लॉग एन्जॉय करा, आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअरही करा गाईज. गाडी आपण केली आहे स्टार्ट. गाडीची सीट म्हणजे खूप अशी हार्ड आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव. या गाडीची गंमत अशी आहे, व्हायब्रेशन्स खूप सारे आहेत तिच्यामध्ये. पण जसं तुम्ही लोअर स्पीडला चालता तेव्हा तुम्हाला व्हायब्रेशन जाणवतात. आणि जसं तुमची स्पीड वाढणार गाडीचे व्हायब्रेशन्स ऑटोमॅटिकली नाहीशी वाटतात आपल्याला. सध्या मी 94ला, पण असं मला वाटतच नाही की काही हाय स्पीडवरती मी आहे. असे आपले हितेश शेट आलेले आहेत ब्लॉगमध्ये, बघू शकता. काय खाल्लंस का? कोकणवाले रोड पे खाते. खूप सारे रायडर्स आहेत गाईज मित्रांनो. ते गाईज आणि मित्रांमध्ये खूप कन्फ्युजन होते यार. म्हणजे असं गाईज का निघतं सारखं मित्रांनो, का निघत. मजेशीर राईड होती यावेळेसला आपली मित्रांनो. आज जे आहे ना, आपण थोडंसं हायड्रेटेड राहणार आहोत. म्हणजे पाण्याची कमतरता झाली नाही पाहिजे शरीरात. सकाळचे वाजले 6:30 समजा. तिथे पोचता 3 तास तरी जातीलच. म्हणजे 9 वाजेपर्यंत आम्ही तिथे पोचू. मजा येते गाईज यार व्लॉग करायला. खूप दिवसानंतर घेतली गाडी. खूप मजा येते. अफलातून गाडी. आणि हिच्यावरती मी मोठमोठे राईड्स मारणार आहे, लांबचे राईड्स. जसं आपण 90 क्रॉस करतो ना, तेव्हा या गाडीची मजा चालू होते. तेव्हा हिचा स्मूथनेस आपल्याला फील होतं इंजनचं. 94% वरती दुसरी बॅटरी आपली. आणि आता बॅटरी चेंज केली मी. आणि सोबत गाणे चालू आहेत. गाडी चालवा आते वक्त हँडलला थोडं असं वरती पाहिजे होता, तर आणखी मजा आली असती. आता मित्रांनो, गाडी होती शफल. इथेच चालवते आपली 390 ADV. आणि मी त्याची घेतो क्वाड पिलियन. चला आता जायचं डायरेक्ट समुद्रात. हो, एकदम अलगच फील आहे बाई नेकेड गाडीचा. या गाडीचं इंजन आहे ना, खूप स्मूथ आहे. म्हणजे 90ला आणि व्हायब्रेशन नाही जास्त याच्यामध्ये. You can run on 80 to 90 on this bike easily, hassle free. 100 जाऊ शकता. 100ला पण काय वाटत नाही असं. आणि नेकेड बाईकचं हेच असं चांगलं पॉईंट असतो की आपण हवी तशी गाडीला मनोवर करू शकतो. लेफ्ट राईट घ्यायला काय असं वाटतच नाही एकदम एमर्जन्सीमध्ये. तसंच ADVमध्ये तो प्रकार नसतो. ADVमध्ये कसं थोडं रिलॅक्स असतो तुम्ही. कमांड थोडा कमी असतो समोरच्या टायरवरती. आणि किती सुंदर असं इकडे काय आहे, काय हॉटेल आहे का? खूप छान प्रकारे त्यांनी बनवले. मित्रांनो काय आहे ना, पुढून माणगाव बसणं एक राईट होता, पण तिकडनं जरा ट्रॅफिक दाखवते. तर हे खारगाववरून रोड आहे, थोडासा कच्चा रस्ता आहे. चला एक नवीन रोड आहे पाहायला भेटेल. खरवलीचा रोड हा छान आहे. खूप रोड खूप छान आहे. थोडंसं वेगळा अनुभव
करायचं म्हणलं, त्यामुळे बोललो जाऊ द्या. एक 16 मिनटं लवकरही पोचवतो आणि थोडासा नवीन अनुभव येईल आपल्याला. रस्ता माहिती पडेल नवीन, या हिशोबाने आपण या रोडला आपण लागलो. ये भाई ऐसा इधर से डालने मजा आएगा अपनी गाड़ी को. डायरेक्ट जूप एडवेंचर. ये मालूम नहीं, मैंने रिव्यू देखा नहीं इसका, कौन सा है पता नहीं है, नया है लगता है. M9 EV MG, वो उसका कॉपी है रे कार्निवल का, किया का कार्निवल का. 250cc मोर दॅन एनफ वाटते मला आजकाल यार, खरंच मोर दॅन एनफ. स्ट्रेस तुमचं रिलीफ होतं, जे काय तुमचं अँगर आहे, डिप्रेशन ही माकी आग असं बोलतात ना, ते बरोबर आहे. KTMचे जेनेटिक्स आहेत गाईज हे सगळे. जी मजा येते नाही रोडला काय सांगायचं, अफलातून मजा आहे. श्रीवर्धन पोलीस ठाणे 1.3 किलोमीटर. पहिल्या पासून राईट मारायला. बरं सर, थँक्यू. पहिल्या पंपावरनं राईट सांगितलं आहे RV आणि ऑलमोस्ट श्रीवर्धनेला आम्ही पोचलो आहे गाईज. 1.3 किलोमीटर्स असं दाखवलं आहे मागे. फायनली गाईज आपण पोचलो आहोत RV बीचला. सकाळचे 10:30 वाजलेत आणि ऊन थोडं जास्त आहे. अपेक्षित होतं की 9 वाजेपर्यंत पोचेल, म्हणजे 1 तास 1.5 तासचा फरक झाला. जास्त क्राऊड नाही बीचवरती, एकदम मोकळा बीच आहे. या साईडला तर कोणीच नाही आहे. शॉर्ट्स वगैरे घालून पाण्यामध्ये जाणार, थोडं एन्जॉय करू. लवकरात लवकर आपण नेक्स्ट ट्रिप प्लॅन करू, जी की असणार उज्जैनसाठी. ती पण आपण बाईकवरतीच करणार उज्जैनची ट्रिप. चांगला एक्सपिरियन्स असेल तो सुद्धा. ऍक्टिव्ह 4 वाजले संध्याकाळचे. वातावरण इतकं मस्त झालंय, कुठेतरी पाऊस चालू आहे नक्की. आणि आम्ही इथे झोपही मस्त काढली, 1 तासभर आम्ही झोप काढली, तर इतकं फ्रेश वाटतंय ना. पण यार हे क्लायमेट बघा किती मस्त आहे. असं एकदम क्लास क्लायमेट आहे, एकदम 1 नंबरचा क्लायमेट आहे. आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे बघा. मेची 10 तारीख आहे आणि असं अचानक पावसाचं वातावरण. ठीक आहे, हे सगळं आजकाल नॉर्मल झालं आहे. आपल्याला आजच घरी रिटर्न पोचायचं आहे. पाऊस कुठे लागला नाही पाहिजे अशी अपेक्षा करतो, पण बघू, जर लागलाच तर त्याला काही पर्याय नाही, काहीतरी जुगाड करून आपण जाऊ पुढे. आजचा आपला व्लॉग किती सुंदर असा व्लॉग झाला बघा. पण व्लॉगच्या हिशोबाने नाही, मी चाललो होतो नॉर्मली एका राईडच्या हिशोबाने. आता आपल्याकडे गॅजेट्स आहेत तर बोललो चला, टाईम पण आहे थोडासा, बनवू बोललो. काय नाही, आता चाललो आहे आपण टुवर्ड्स घरला. प्रवास आता चांगलाच होणार आहे, 3.5-4 तासाचा. 5 आता वाजलेत. मध्ये कुठंतरी काहीतरी खायला थांबायला लागेल, कारण RV आणि श्रीवर्धन इथं काहीच चालू नाही आहे सध्या. आता निघूया पुढं कुठेतरी, ढाबा वगैरे बघू, एखादा काहीतरी रेस्टॉरंट किंवा ढाबा, जेवण करू तिकडेच डायरेक्ट. आता रात्रीचं जेवण. मजा आली आजच्या दिवशी. पण व्लॉग्स असेच बनवत राहू. आता इथेच व्लॉग मी संपवतो, रजा घेतो तुमच्याकडनं. टेक केअर, बाय गाईज. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. चला बाय बाय. What's this?